गोरक्ष, साधनेच्या विविध पद्धतीतून तू जात असताना अनेक दिव्य गोष्टी तुला दिसतील, त्याचे अर्थही तुला समजायला हवे. होय गुरुदेव, असे दिव्य अनुभव मला या आधीही आले आहेत, परंतु तेव्हा माझे गुरु माझ्या सोबत होते आणि ते मला सगळ्या गोष्टींचे अर्थ समजून सांगत होते. ह्यावेळी मी तुझ्या सोबत आहे. दृश्य जगाबरोबर अदृश्य जगाची ही ओळख तुला व्हायला हवी, म्हणजे भविष्यात तू जेव्हा स्वतंत्रपणे कार्य करशील तेव्हा अदृश्य शक्तींचे सहाय्य तुला घेता येईल. जशी आपली आज्ञा गुरुदेव. आता तू तुझी नैमित्तिक कार्य करायला घे. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. गोरक्ष, आज पूर्ण दिवस मी तुला भेटणार नाही. उत्तर रात्री आपली भेट होईल. स्त्री रूपातील देवता तुला दर्शन देईल, तुला भेटेल, बोलेल. हे गुण काय आहे हे उत्तर रात्री मी तुला सांगेन. गोरक्ष, आपण कोण आहात आणि इथे कशा? तू मला ओळखले नाहीस का? नाही, मी आपल्याला प्रथम पाहतो आहे.
गोरक्ष, तू प्रकट झाल्यापासून मात्र मी तुला पाहत आले आहे. ज्या अर्थी तुम्ही इथे आला आहात त्या अर्थी तुम्ही माझ्या गुरूंना पण ओळखत असाल. तुझे गुरु आणि मी काही वेगळे आहोत का? शुभम भवती. मी माझ्या गुरूंना बोलून आणतो म्हणजे यथोचित स्वागतही करता येईल. गुरुदेव, गुरुदेव. गोरक्ष, तुझ्यासाठी ही परीक्षा आहे. तुझ्या समोर जी देवी स्वरूप आहे ती कोण आहे हे तुला ओळखायचे आहे. या देवीचे तुला दर्शन घडणे म्हणजे तुझ्यासाठी एक शुभ संकेत आहे. हे माते, माझे गुरु आश्रमात नाहीत. मी आपल्यासाठी काय करू? आपण आसन ग्रहण करावेत. तुझा आदर भाव पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झाले गोरक्ष. हे माते, मी आपल्यासाठी वनात जाऊन फलाहार घेऊन येतो. तोपर्यंत आपण प्रतीक्षा कराल का? मी तुला भेटायला आणि तुझ्याशी बोलायला आले आहे. त्यामुळे या क्षणी मला तुझ्याकडून काहीही नकोय. मला काही हवे असेल तर मी तुला नक्की सांगेन. गोरक्ष,
तू वरून जरी प्रसन्न दिसलास तरी आतून चिंतित का आहेस? माते, आपण योग्य ओळखलं. मला माझ्या गुरूंची आठवण येत आहे. त्यांचा वियोग मला सहन होत नाहीये, म्हणून मी चिंतित आहे. जर मी तुला या क्षणी तुझ्या गुरूंचे दर्शन घडवून दिले तर तू तुझ्या ज्ञानावर पूर्ण लक्ष केंद्रित करशील ना? होय माते, मला जर माझ्या गुरूंचे दर्शन झाले तर मला खूप आनंद होईल. बर, डोळे मिट. माते, 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 माते. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. हे माते, आपण कुठे आहात? सकाळी दर्शन दिले, माझ्याशी बोललात, पण आता तुम्ही दिसत नाही आहात. माझे काही चुकले का? मला आपले आदरातिथ्यही करता नाही आले. तुम्ही आश्रमात आलात आणि असेच निघून गेलात. हे माझ्या गुरूंना कळाले तर ते काय म्हणतील? गुरुदेव, आपण कुठे आहात? मी आश्रमात एकटा आहे.
म्हणून मी काळजीत आहे. गुरुदेव, गोरक्ष, हे देवी, आपण कुठे गेला होतात? आपण सकाळी भेटलात आणि निघून गेलात. मध्याह्न झाली आणि मी आले. माझ्या येण्याची हीच वेळ. देवी, आपण आश्रमात यावे आणि आसन ग्रहण करावे. आज मी आले तर तुझ्या साधनेत खंड तर पडला नाही ना? नाही, माझ्या साधनेचे फळ असेल म्हणून तर मला आपले दर्शन झाले. तुझे सद्गुरू कुठे आहेत? क्षमा असावी, परंतु मला ते कुठे आहेत हे ठाऊक नाही. तुझे सद्गुरू श्री दत्त महाराज आहेत ना? त्यांच्याविषयी तुला काही समजले? हे देवी, या क्षणी मला त्यांचे वर्णन करणे शक्य नाही, कारण मला त्यांचे पूर्ण स्वरूप अजून समजलेच नाही. माझ्या गुरूंचे ते गुरु आहेत आणि माझे सद्गुरू आहेत हेच मला ठाऊक आहे. तुझा जो विनय आहे तो पाहून मला समाधान वाटले. देवी, मला एवढे ठाऊक आहेत की ते अत्यंत प्रेमळ आहेत. सगळ्यांविषयी त्यांच्या मनात करुणा आहे आणि ते भक्तांची इच्छा पूर्ण करतात. मला तू तुझ्या सद्गुरूंचे दर्शन घडवशील का? या आश्रमाच्या परिसरात ते आहेत का? देवी, मी पाहून येतो. आपली आज्ञा आहे का? बरं, जशी तुझी इच्छा.